नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 8वी गणित संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 बघतोय. या अगोदर आपण सगळे सराव संच बघितलेत, 9 पर्यंतची प्रकरणं बघितलेली आहेत. तर आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 बघतोय. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे योग्य पर्याय निवडायचा आहे. पुढील प्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न चौकोन PQRS मध्ये, म्हणजे माझ्याकडे हा चौकोन आहे PQRS, P आहे, Q आहे, R आहे आणि S आहे. याच्यामध्ये P आणि R 108 आहे. P चं माप 108 अंश आहे, त्याच्यानंतर R चं माप सुद्धा 108 अंश आहे. Q आणि S 72 आहे. Q 72 आहे आणि S पण आपल्याकडे 72 आहे. तर या ठिकाणी हा एक समांतर भुज चौकोन होतो. बघा, लगतच्या समांतर भुज चौकोन होऊ शकतो किंवा समभुज चौकोन पण होऊ शकतो. समोरासमोरील कोन एकरूप आहे म्हणून. तर आता इथं सांगितलं की पुढीलपैकी कोणत्या बाजू समांतर असतील. तर या ठिकाणी लक्षात घ्या, PS समांतर QR आणि त्याचबरोबर PQ समांतर SR असणार आहे. पण इथं बघा काय दिलंय, पहिला मुद्दा दिलाय PQ आणि QR एकरूप समांतर आहे का. बघा, PQ आणि QR समांतर आहे का, नाहीये. PQ आणि QR एकमेकांना समांतर नसणार आहे. PQ आणि SR, बघा PQ आणि SR समांतर असणार आहे. बघा, PQ आणि SR समांतर असणार आहे, त्याच्यामुळे आपला बी ऑप्शन करेक्ट आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे. आता SR आणि SP नसणार आहे. बघा, SR आणि SP लगतच्या बाजू समांतर नसणार. आणि PS आणि PQ, बघा PS आणि PQ ह्या लगतच्या बाजू त्या समांतर नसणार आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलाय, इथं बघा, विधाने वाचा आणि त्याखाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आयताचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे विधान असत्य आहे. लंब दुभाजक नसतात, तर दुभाजक असतात फक्त, लंब दुभाजक नाही म्हणू शकत. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे चूक आहे. दुभाजक असतात, लंब दुभाजक नसतात. पतंगाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. फक्त एकच दुभागतो, दुसरा दुभागत नाही, त्याच्यामुळे हे असत्य आहे. म्हणजे या ठिकाणी दुसरंच विधान या ठिकाणी सत्य आहे. तर या ठिकाणी बी ऑप्शन आहे. फक्त 2 सत्य, दुसरं सत्य आहे, हे विधान करेक्ट आहे. तर अशा प्रकारे बी ऑप्शन आपला करेक्ट असू शकतो. पुढचा प्रश्न बघा, इथे खाली दिलेला आहे. यामध्ये बघा, याच्यामध्ये दिलंय 19 चा घन 6859 असेल, 6859. तर इथं 6859 आणि त्याच्या अगोदर बघा 2 शून्य, 1 पॉईंट आहे किंवा 0.006859 याचं घनमूळ किती. तर याचं घनमूळ बघा, 1 जोडी, 2 जोडी, 3 जोडी. तर या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, 1 आणि 2 घनमूळ म्हणजे आपण 3 संख्या बघू. हे 3 आणि हे 3. ऍक्च्युली घनमूळ जर बघितलं तर याच्या 19 तर त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. पण इथं किती, 1 आणि 2 घरं सोडून अलीकडे आलं पाहिजे, म्हणजे 0.19 आपलं बरोबर आहे. घनमूळ म्हणून या तीन संख्यांची इथं इथं 3 संख्या सोडून जर का 1 पॉईंट असेल तर इथं 1 संख्या सोडून 1 पॉईंट असणार. इथं 6 संख्या म्हणजे 3च्या 2 जोड्या झाल्या, तर इथं 2 संख्या अलीकडे येऊन 1 पॉईंट असला पाहिजे, म्हणजे 0.19 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर आता पुढचं, आता हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे सोपे असतात. आता पुढे बघूयात, घनमुळे काढा. आता मला हे घनमूळ काढायचं. बाबा, याचं घनमूळ किती. घनमुळात आपण 5832. तर याचे मला अवयव पाडायचे. अगोदर खाली आतमध्ये मला अवयव पाडता आले पाहिजेत. बघा, 5832 चे काय अवयव पडतील. तर चला, या सुरुवातीला याला 8ने आपण भाग लावूयात किंवा 2ने भाग लावा. तुम्हाला ज्या संख्येने भाग लावायचा त्याने लावा. 8ने भाग लावला मी, 8 7 56. बघा, 5832 ला समजा 8ने आपण भाग लावला. बघा, 8ने भाग लावला, 8 7 56 बरोबर. 8तून 6 गेले 2, वरून आले 3, 8 दुने 16 बरोबर. 23तून 16 गेले, 3तून 6 जात नाही, 13 मधून 6 गेले, आपल्याकडे राहिले 7 आणि 2तून 2 गेले 0, वरून आले 2, 8 9 72, 729. जर मी 8ने भाग लावला तर मला 729 उत्तर मिळते. 729 ला 9ने भाग लावू. 9ने 729 ला भाग लावला. बघा, 9 8 72, 9 9 81. 81 9च्या पाड्यात येतात. 9ने भाग लावला, 9 9 81. परत 9ला 9ने भाग जातो, 9 91. म्हणजे 8 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9.
मग इथं 8 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9. आता ही तिघांची जोडी बाहेर येईल, पण लक्षात घ्या घनमुळामध्ये 8 8 कितीचा घन असतो? 8 हा घन असतो 2चा. म्हणजे 8 म्हणजे तुम्ही लिहू शकता 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि हे 9 गुणिले 9 गुणिले 9. मग आता घनमूळ किती आलं? घनमूळ काढताना ह्या तिघांची एक जोडी बाहेर पडेल आणि या तिघांची एक जोडी बाहेर पडेल आणि उत्तर किती राहील? 9 दुने 18. तर हे घनमूळ आलं 18. तर अशा प्रकारे 5832 चं घनमूळ 18 येईल. आता 4096 चं आपण घनमूळ काढू. त्यासाठी आता हे बाकीचं रफ करू. तुम्हाला मध्ये मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी बाजूला होतोय. बघा आता 4096 चं घनमूळ बघा, 4096 घनमुळामध्ये 4096. तर याला पण 8ने भाग जातोय का बघा, 8ने भाग, 8ने बघा 4096 बघा, चला 8ने भाग लावू. 4096 4096 8ने भाग जातो का बघा, 8ने भाग लावा 4096 ला. 8 45 वजा वरून आले 9, 8 एके 8 व 9तून 8 गेले 1, वरून आले 6 आणि 8 दुने 16 किती? 512. 512 येतं 8ने भाग लावल्यावर. आता या 512 ला परत 8ने भाग जातोय का बघा, 8ने भाग लावला आपण 512 ला. 8 45 8 सक 48 बरोबर. 51 मधून 48 गेले 3, वरून आले 2 आणि 8 चोक 32. म्हणजे 8ने भाग लावला माझ्याकडे किती येतं? 64. 512 ला 8ने भाग लावला 64. आता 64 ला 8ने भाग जाऊ शकतो. 8ने भाग लावला 64, 8 8 64 आणि या 8ला कितीने भाग लावा? 2ने भाग लावा. चला 2ने भाग लावला 2 चोक 8. परत 4ला 2ने भाग लावा. 2ने भाग लावला 2 दुने 4. या 2ला 2ने भाग लावला. 2ने भाग लावला तर 2 एक्के 2. मग अशा प्रकारे 8 गुणिले 8 गुणिले 8 इथं अवयव पाडता आले पाहिजेत. घनमुळामध्ये 8 गुणिले 8 गुणिले 8 आणि पलीकडे 2 गुणिले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 गुणिले 2 हे अवयव झाले. 8 गुणिले 8 गुणिले 8 चे बाहेर आले 8. 2 गुणिले 2 गुणिले 2 चे बाहेर आले 2. उत्तर आलं 8 दुने 16. संपला विषय. तर अशा प्रकारे 4096 चं घनमूळ येतं 16. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण सोडू शकतो. आता तिसरा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. बघा तिसरा प्रश्न आहे m समचलनात n. बघा याच्यामध्ये काय दिलंय? m समचलनात n. ओके, जेव्हा m बरोबर 25 n बरोबर 15. आता याचा अर्थ काय होतो? m बरोबर kn, कारण k स्थिरांक आपण काय म्हणतो? k स्थिरांक 8व्या प्रकरणामध्ये आपण बघितलं, 7व्या प्रकरणात चलन मध्ये. आता m किती बाबा? m बरोबर 25 असताना आपल्याकडे n बरोबर किती येतो? 15 येतो. आता m ची किंमत किती? 25. k गुणिले n किती बाबा? 15. आता आपण एक काम करू, k ची किंमत काढू. आता 15 गुणिले इकडाला भागिले 25 भागिले 15 बरोबर k. म्हणून आपल्याकडे k बरोबर किती? 5 5 25 5 त्रिक 15. दोघांना सुद्धा भाग लावला 5ने. k बरोबर 5/3. आता यातला पहिला मुद्दा, n बरोबर 87 तर m बरोबर किती? आता चलनाचं समीकरण हे वापरायचं, m बरोबर kn. बरोबर काय? m बरोबर k गुणिले n. आता k ची किंमत 5/3 आहे गुणिले n ची किंमत 87. आता या ठिकाणी 3ने 87 ला भाग लावा. ती 87 ला कितीने भाग लावायचा आहे? 87 ला भाग लावा 3ने. 3 एक्के 3 3 दुने 6. 8तून 6 गेले 2, वरून आले 7. 3 9 27 29. 5 गुणिले 3ने भाग लावला 87 ला तर 29 येतं. आता 29 गुणिले 5 करा. बघा 5 9 45 चे 5 आले 4. 5 दुने 10 4 14. किती झालं? 145. म्हणजे m बरोबर 145. m ची किंमत 87 असताना m बरोबर आपल्याकडे येणार आहे 45 असणार, 145 येणार. आणि दुसरा याच्यामधला मुद्दा आहे m बरोबर 155. दुसरा पॉइंट, जर m बरोबर 155 तर n बरोबर किती? आपलं सूत्र काय? m बरोबर k गुणिले n. या सूत्राचा वापर करायचा. बरोबर, या सूत्राचा, या समीकरणाचा. m ची किंमत 155 बरोबर k किती? 5/3 आणि गुणिले n. k ची किंमत 5/3 आहे इथं आणि गुणिले n. आता 155 आपल्या जागेवर गुणिले 5/3 आहे इथं काय झालं? 3/5 झालं बरोबर n. 5ने 155 ला भाग लावा. बघा किती येतं आपल्याकडं? 5 1 5 त्रिक 15 5 1 5 किती येतं? 31 येतं. 31. मग आपल्याकडे काय आलं? 31 गुणिले 3 बरोबर n. मग n बरोबर किती? 31 त्रिक किती? 3 1 3 3 त्रिक 9 93.
एन ची किंमत 93, एन 87 असताना एम ची किंमत येते 145 आणि एम 155 असताना एन ची किंमत येते 93. तर बाजूला होतं, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात. पुढे बघा, पुढचा प्रश्न चौथा, याच्यामध्ये आपल्याला दिलंय एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहे. बघा, व्यस्त चलन, एक्स व्यस्त चलन म्हणजे 1/y, म्हणजे याचा अर्थ एक्स बरोबर के गुणिले 1/y, वाय भागिले इकडे आला गुणिले एक्स गुणिले वाय बरोबर के, कारण के हा स्थिरांक आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा, एक्स 12 असताना वाय 30 आहे. एक्स बरोबर 12 असताना वाय बरोबर 30 आहे. वाय बरोबर किती बाबा? 30 आहे. मग आपल्याकडे एक्स गुणिले वाय, एक्स किती 12 गुणिले वाय किती 30 बरोबर के. बघा 12 त्रिक 36 आणि 36 वरती एक शून्य बरोबर के. के बरोबर किती झालं? 360. के ची किंमत 360. आता मला काय करायचंय? ही दोन गणित. यातला पहिला मुद्दा आहे एक्स बरोबर 15, तर वाय बरोबर किती? एक्स ची किंमत 15 असताना वाय किती? समीकरण हे घ्यायचं, एक्स गुणिले वाय बरोबर के. एक्स गुणिले वाय बरोबर के. एक्स किती 15 गुणिले वाय ची किंमत काढायची आणि के ची किंमत 360. इथं लिहा 360. 15 गुणिले पलीकडे गेला भागिले वाय बरोबर 360 भागिले 15. मग वाय बरोबर किती? 360 ला 15 ने भाग लावा. बघा, 15 दुने 30, 30 36 मधून 30 गेले 6 वरून आले 0 आणि 15 चौक 60, 24. वाय बरोबर माझ्याकडे 24 आलं. म्हणजे एक्स ची किंमत 15 असताना वाय बरोबर 24 झालं. एकदम सोपं आहे, बघितलं आपण सातव्या प्रकरणामध्ये. त्याच्यानंतर पुढे दुसरा प्रश्न काय याच्यामध्ये, वाय बरोबर 18, तर एक्स बरोबर किती? आपलं सूत्र एक्स गुणिले वाय बरोबर के, याचा वापर करायचा. एक्स ची किंमत किती बाबा? आता माहिती नाहीये. गुणिले वाय ची किंमत 18 आणि के ची किंमत किती? 360. के काढलाय 360. इथं लिहायचं 360. आता एक्स आपल्या जाग्यावर 360, आपल्या जाग्यावर 18 गुणिले इकडे आले भागिले एक्स बरोबर 18 दुने 36, म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 20 आलं. अशा प्रकारे वाय 18 असताना एक्स ची किंमत 20 येणार. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू, फटाफट आपण जाऊयात. खूप मोठा सराव संच आहे, संकीर्ण प्रश्न संग्रह आहे. बघा, आता इथं एक रेषा काढा आता व त्या रेषेपासून 3.5 सेमी अंतरावर एक समांतर रेषा काढा. तर 4 गणित मित्रांनो अशी आहे की ज्याच्यात आकृत्या काढायच्या. तर आपण काय करू, हा संपूर्ण संकीर्ण प्रश्न संग्रह झाला, 17 प्रश्न आहे. 17वा प्रश्न झाला की मग ह्या आकृत्यांवाले प्रश्न याच व्हिडिओमध्ये आजच्या चर्चेमध्ये आपण शेवटी बघू. म्हणजे शेवटी आपण आकृत्या काढायला आता या फळ्यावर नाही काढता येणार, आपण व्यवस्थित कागदावरती आकृत्या तुम्हाला काढून दाखवणार आहोत. तर हा आकृतीचा प्रश्न आपण शेवटी बघूया. ठीक आहे. शेवटी 4 प्रश्न आपल्याला बघायचे, ते आकृत्या याच्यामध्ये आहेत. आता इथं 6व्या प्रश्नामध्ये काय, 256 507 ही कोणत्या संख्येच्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे? मग बघा, 256 च्या कितव्या मुळाचा, आता खाली मूळ असतं आणि वर घात असतो, 7 आहे खाली, म्हणजे 7व्या मुळाचा, 256 च्या 7व्या मुळाचा वर काय 5 आहे, 5वा घात, 7व्या मुळाचा 5वा घात, एवढंच लिहायचंय. 256 च्या 7व्या मुळाचा 5वा घात. ओके, अशा प्रकारे एवढं लिहायचं. एकदम सोपा प्रश्न. पुढचा बघा, विस्तार करा. मित्रांनो इथं मला विस्तार करायचा आहे. कोणाचा? पहिला प्रश्न बघा, 5x - 7 आणि 5x - 9. आपल्याकडे एक सूत्र होतं बघा, a अधिक x अधिक a आणि x अधिक b याचा विस्तार. याचा विस्तार आपण कसा करतो? x वर्ग अधिक a अधिक bx आणि अधिक ab, हे सूत्र आहे. या सूत्राप्रमाणे वरच्याचा विस्तार बघा, x च्या जागेवर 5x आहे आणि a च्या जागेवर -7, b च्या जागेवर -9 आपल्याला घ्यायचंय. बघा, आता याचा विस्तार जर मला करायचा आहे 5x - 7 आणि दुसऱ्या कंसात 5x - 9, 5x - 9, तर मी कसा करणार? पहिला x वर्ग, x च्या जागेवर 5x आहे, मग 5x चा वर्ग अधिक a अधिक b, a - 7 आहे, b - 9 आहे, a - 7 आहे, b - 9 आहे, गुणिले x अधिक a गुणिले b, a - 7 b - 9, -7 गुणिले -9. आता 5चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग, 9 आणि 7 झाले 16, वजा आहे म्हणून वजा वजा अधिक इथं -16 आणि हा x, आणि 9 7 63, वजा वजा अधिक 63 झाले.
तर अशा प्रकारे 25x वर्ग वजा 16x आणि अधिक 63. तर विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये आपण ही सगळी गणित आपण ऑलरेडी इथं चुकून मी x लिहिलाय. इथे ऍक्च्युली आपल्याला 5x लिहायला पाहिजे होते. इथं 5x आहेत बरं का. इथं जरा थोडंसं राहिलं आपल्याकडे. इथं x लिहिला मी, 5x पाहिजेत आपल्याकडे. 5चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग आणि इथं वजा वजा अधिक झाले. 9 आणि 7 झाले 16, वजा 16 आणि गुणिले हा 5x बरं का. हा 5x आहे. इथं मी चुकून xच लिहिला कारण x ची किंमत 5x आहे. 9 7 63 अधिक 63 वजा वजा अधिक. आता काय होईल 25x चा वर्ग 25x चा वर्ग 16 85 वजा आहे म्हणून वजा 80x अधिक 63 झालं. तर असं हे गणित आपलं असेल. ठीक आहे. आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. पुढे बघा इथे सूत्र आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे मित्रांनो. सूत्र जर गेली तर विषय संपला. बघा याच्यामध्ये दुसरं गणित, दुसरं एक्झाम्पल. याच्यात आपल्याकडे काय 2x वजा 3y चा घन. तर याचा विस्तार कसा a वजा b चा घन. हे सूत्र काय a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन हे सूत्र आहे. त्यानुसार 2x वजा 3y चा घन याचा विस्तार करायचा. तर पहिला a चा घन, a च्या जागेवर 2x घ्यायचे, b च्या जागेवर 3y घ्यायचे. a चा घन म्हणजे 2x चा घन वजा 3a वर्ग, a च्या जागेवर 2x आहे म्हणून 2x चा वर्ग गुणिले b च्या जागेवर 3y आहे अधिक 3ab चा वर्ग, a च्या जागेवर 2x, b चा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग, 2x, b चा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग आणि वजा b चा घन, b च्या जागेवर 3y आहेत म्हणून इथं लिहायचं 3y चा घन. तर बघा आता 2चा घन 8, x चा घन x घन. आता वजा 3 त्रिक 9y, 3 त्रिक वजा 3 त्रिक 9y झाले आणि गुणिले 2x चा वर्ग, 2चा वर्ग 4x चा वर्ग x वर्ग अधिक 3 दुने 6x आणि गुणिले 3चा वर्ग 9y चा वर्ग y वर्ग वजा 3y चा घन, 3चा घन 27, y चा घन y घन. आता बघा 8x चा घन 9 चौक 36 वजा 36 yx वर्ग किंवा x वर्ग y अधिक 9 सक 54 आणि xy चा वर्ग xy चा वर्ग आणि वजा आपले हे 27y चा घन जसाच्या तसा. तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. फक्त सूत्र लिहायचंय आणि सूत्रात किमती टाकून आपल्याला व्यवस्थित विस्तार करता आला पाहिजे. बाकी काहीच करायचं नाही. बघा पुढे बघा आता हा तिसरा जो प्रश्न आहे, तिसऱ्या प्रश्नासाठी एक सूत्र आणखी बघा. तिसरा प्रश्न माझ्याकडे काय a अधिक 1/2 चा घन. इथं बघा a अधिक b चा घन या सूत्राचा विस्तार आहे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. यानुसार a च्या जागेवर a, b च्या जागेवर 1/2 द्या. बघा आता a अधिक 1/2 चा घन, a च्या जागेवर aच लिहायचं a चा घन 3 गुणिले a चा वर्ग, a च्या जागेवर a चे a चा वर्ग गुणिले b च्या जागेवर काय बाबा 1/2 आहे अधिक 3 गुणिले a च्या जागेवर a आणि b चा वर्ग म्हणजे 1/2, b च्या जागेवर 1/2 आहे म्हणून 1/2 चा वर्ग अधिक b चा घन, b च्या जागेवर 1/2 आहे म्हणून 1/2 चा घन. a चा घन a घन बघा 3a वर्ग गुणिले 1, 3a वर्ग भागिले 2 आपल्या जागेवर बघा 3a आपल्या जागेवर a चा वर्ग 1, एकाचा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4, एकाचा घन 1, 2चा वर्ग घन 8. इथं a घन अधिक 3a वर्ग भागिले 2 अधिक 3a गुणिले 1, 3a भागिले 4 आणि अधिक 1/8 असं हे कॅल्क्युलेशन करायचंय. तर असा हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, बरेच विद्यार्थी नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. 8वं गणित जे आहे विशालकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणाच्या सर्व मध्यगा काढून संपात बिंदू दाखवायचा आहे. तर आकृत्यांवरचे प्रश्न आपण शेवटी बघणार आहोत हे मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे हा प्रश्न आपण शेवटी बघूया. ठीक आहे. पुढे बघा त्रिकोण एबीसी काढायचा आहे, हा पण प्रश्न आपण शेवटी बघणार आहोत. जे आकृत्या काढायचे प्रश्न आहे ते शेवटी. आता 10वा प्रश्न बघा. बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जायला 5 तास लागतात. बसचा वेग 8 किलोमीटरने कमी केला, बसचा वेग कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागेल. आता बघा एक लक्षात घ्या, बसचा वेग जर का मी वाढवला
बरं का. आता 48 किलोमीटर तासाने जायला 5 तास लागतात. आता बसचा वेग कमी केला, समजा मी बसचा वेग काय केलेला आहे, कमी केलाय. मला सांगा पोहोचायला वेळ कमी लागणार का जास्त लागणार? वेग कमी केला की मला पोहोचायला जास्त वेळ लागणार आहे, मला जास्त वेळ लागणार, मला उशीर होईल पोहोचायला. म्हणजे जर मी वेग कमी केला तर मला पोहोचायला लागणारा वेळ वाढतोय, म्हणजे इथं विरुद्ध परिमाण आहेत सगळे. म्हणजे इथं काय व्यस्त चलन आहे, इथं काय व्यस्त चलन आहे, हे लक्षात घ्या. आता बघा आपण काय करू, बसचा वेग जो आहे तो आपण काय करू, त्याला x म्हणू, आणि लागणारा वेळ जो आहे त्याला आपण काय म्हणू, y म्हणू. आणि इथे काय, येथे व्यस्त चलन आहे. कुठले चलन आहे, व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन आहे, मग आपण काय म्हणू शकतो, x आणि y एकमेकांच्या व्यस्त चलनात, म्हणजे x व्यस्त चलनात y असं आपण लिहितो. म्हणजे x बरोबर k 1/y असं लिहिता येईल. y भागिले इकडे आले गुणिले x गुणिले y बरोबर k असं आपल्याला या ठिकाणी इथे लिहिता येतो. x गुणिले y बरोबर k. आता लक्षात घ्या, वेग 48 किलोमीटर असताना 5 तास लागतात. वेग 48 किलोमीटर प्रति तास असताना किती, 5 तास लागतात. पोहोचायला 5 तास लागतात. म्हणजे x बरोबर 48 असताना y बरोबर किती, 5 आहे. बरोबर. आता x गुणिले y बरोबर k असतो. x किती, 48 गुणिले y किती बाबा आपल्याकडे 5 बरोबर k. 48 गुणिले 5 केलं तर माझ्याकडे किती येतात, 240 बरोबर k. म्हणजे k ची किंमत किती, 240 आहे. आता मला काय करायचं, k ची किंमत नाही करायची, मला काय करायचंय की वेग, आता बघा ताशी 8 किलोमीटरने कमी केलाय. बसचा वेग 8 किलोमीटरने कमी केलाय, म्हणजे किती केलाय, 40 केलाय. बसचा वेग 40 किलोमीटर प्रति तास असताना लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. म्हणजे x बरोबर 40 असताना y बरोबर किती हे मला काढायचं, किती वेळ लागेल. आपलं सूत्र हे घ्या बघा, काय, x गुणिले y बरोबर k आपण घेतो. x गुणिले y बरोबर आपण k घेतो. x 40 आहे गुणिले y माहिती नाही, बरोबर k ची किंमत 240 आहे. आता x y आपल्या जाग्यावर 240, आपल्या जाग्यावर 40 गुणिले पलीकडे गेले भागिले 40 झाले, आणि y बरोबर 424 म्हणून 6 तास लागतील. किती तास लागतील, 6 तास. म्हणजे बसचा वेग 8 किलोमीटर प्रति तासने जर कमी केला तर तिथं पोहोचायला आपल्याला 6 तास लागतील. 5च्या ऐवजी 6 तास. आणि चलनाचा प्रकार आपण म्हटलं येथे व्यस्त चलन आहे. तर अशा प्रकारे हे 10वं गणित आपण सोडू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात पुढच्या गणिताकडे. तर आज जास्तीत जास्त गणित आपण बघण्याचा प्रयत्न करू. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर एबीसीच्या रेख एडी व बीई. आता समजा आपल्याकडे हा एबीसी एक त्रिकोण आहे, एबीसी त्रिकोण आहे. अशा प्रकारे या एबीसीच्या एडी ही एक मध्यगा आहे, बरोबर. आणि दुसरी जी मध्यगा आहे, दुसरी एक बीडी ही एक मध्यगा आहे. दुसरी बीडी ही बीई एक मध्यगा आहे, सॉरी बीई ही मध्यगा आहे. तर आपल्याला काय म्हटलंय, आणि जी हा संपात बिंदू आहे, हा जो जी आहे हा आपला संपात बिंदू. संपात बिंदू मध्यगेला काय करतो, 2:1 या प्रमाणात विभागतो. एक लक्षात घ्या, संपात बिंदू मध्यगेला 2:1 प्रमाणात विभागतो, हे आपल्याला माहिती पाहिजे, विभागतो. ओके. मग आता त्या अनुषंगाने आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलाय की एजी बरोबर 5, एजी बरोबर मला 5 दिले, तर जीडी किती. बघा एजी 5 आहे तर जीडी किती, तर जीडी बरोबर किती. आता आपल्याला माहिती आहे हा जो संपात बिंदू मध्ये गेला 2:1 प्रमाणात, म्हणजे एजीस जीडी. बघा एजीस जीडी बरोबर किती, 2:1 असणार आहे. म्हणजे एजी छेद जीडी बरोबर 2/1 असणार आहे. आता मला एजी दिलाय 5
आणि जीडी काढायचं. हे जी दिलाय 5 भागिले जीडी बरोबर 2/1. तिरकस गुणाकार 2 गुणिले जीडी 2 जीडी बरोबर 5 एक्के 5. जीडी आपल्या जाग्यावर 5 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले. मग जीडी बरोबर किती? 5ला 2ने भाग लावला तर उत्तर आलं 2.5. 2.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण हे जीडी काढू शकतो 2.5 सेंटीमीटर. याच्यानंतर पुढचा एक प्रश्न याच्यात आपल्याकडे असा आहे की जीई बरोबर 2. बघा लेंथ ऑफ जीई बरोबर 2 दिलंय तर आपल्याला सांगितलंय बीई काढा. बघा जीई 2 आहे तर संपूर्ण बीई काढायचं, पण बीई काढण्याच्या अगोदर आपण बीजी काढू. कारण आपल्याला माहिती आहे बीजी जीई हे गुणोत्तर आहे ते 2:1 असणार आहे. म्हणजे बीजी छेद जीई हे गुणोत्तर 2/1 असणार आहे बरं का. बीजी छेद जीई गुणोत्तर 2/1. बीजी किती आहे माहिती नाही. जीई आहे 2 बरोबर 2/1 बरोबर. जीई 2 आहे. बीजी गुणिले 1 बीजी बरोबर 2 दुने 4. बीजी बरोबर किती आलं 4. आता बीजी 4 आहे जीई 2 आहे तर बीई किती झालं 4 अधिक 2. मग इथं बीई लिहिताना बीई बरोबर आपण काय लिहू शकतो? बीजी अधिक जीई. इथं लिहायचं बीजी अधिक जीई. बीजी आहे 4 जीई आहे 2. 4 आणि 2 6 सेंटीमीटर. तर असं आपल्याला हे करता येईल, सोडवता येईल. पण फक्त हे माहिती पाहिजे संपाद बिंदू मध्ये गेला 2:1 या प्रमाणात विभागतो हे एवढं आपल्याला माहिती पाहिजे तर आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे जाऊ. 12 नंबरचा प्रश्न बघा. हा जो 12वा प्रश्न आहे यात आपल्याला पुढे गेला बाबा प्रश्न आहे की नाही. 12वा. इथे फक्त भागाकार परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पहिला बघा प्रश्न आहे 13ने आपल्याला भाग लावायचा आहे 8ला बरं का. आता 13ने भागला 13चा पाडा माहितीये का बाबा? 13 एक्के 13 13 दुने 26 13 त्रिक 39 13 चौक 52 13 पंचे 65 13 78 91 त्याच्यानंतर बाबा 104 आलं 117 आलं 130 आलं. हा पाडा माहिती पाहिजे. बघा 13च्या पाड्यात 8 येत नाही. मग 13 0 0 दिला आणि इथे 1 पॉईंट दिला. आता बघा 80 येत नाही. बघा 13च्या पाड्यात 1 13 78 13 बाबा इथं आले 78 आपल्याकडं. 80 मधून 78 गेले 2 1 0 घेतला. 13 एक्के 13 केलं. 20तून 13 गेले 7 1 0 घेतला. परत 13 पंचे 65 केलं आपण बरोबर. 70 मधून 65 गेले 5 1 0 घेतला. परत 13 चौक 52 13 त्रिक 39 आपण या ठिकाणी घेतलं. 50 मधून 39 गेले 11 1 0 घेतला. 13 8 104 केलं आपण. 13 8 104 केलं. 110 मधून 104 गेले 6 1 0 घेतला. आणि मग 13 चौक 52 केलं आपण या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर परत 60 मधून 52 गेले 8 राहिले 1 0 घेतला. आणि 0 घेतल्यानंतर परत 13 आपल्याकडे किती आलं? 13 आपल्याकडे येतील 78. ओके. परत 80 मधून 78 गेले 2 राहिले 1 0 आणि 13 एक्के 13. अशा प्रकारे इथं रिपिटेशन होत जाणार आहे. म्हणजे इथं आता पुनरावृत्ती होत जाणार आहे 6 नंतर. म्हणून आपल्याकडे 8/13 बरोबर 0.615384 त्याच्यावरती असा बार मारला एक रेषा मारली. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. ओके एकदम सोपा आहे. दुसरा प्रश्न बघा याच्यामध्ये. दुसरा प्रश्न जर तुम्ही बघितला 7ने भाग लावायचा आहे 11ला. बघा 7 एक्के 7 11तून 7 गेले 4 1 पॉइंट घेतला 1 0 घेतला. 7 5 35 40 मधून 35 गेले 5 1 0 घेतला. 7 7 49 50 मधून 49 गेले 1 1 0 घेतला बरोबर. 7 एक्के 7 10तून 7 गेले 3 1 0 घेतला. 7 चौक 28 30तून 28 गेले 2 1 0 घेतला. 7 दुने 14 20तून 14 गेले 6 1 0 घेतला. 7 8 56 बरोबर. 7 8 56 60 मधून 56 गेले 4 1 0 घेतला. 7 5 35 बरोबर. 40 मधून 35 गेले 5 1 0 घेतला. 7 एक्के 7 नाही सॉरी 1 0 घेतला. 50 आले. मग 7च्या पाड्यामध्ये 50 येत नाही. 7 7 49. म्हणजे बघा 5 7 इथून पुढे रिपिटेशन तुमचं होणार आहे. म्हणजे 11/7 याचं उत्तर तुम्ही लिहाल 1.571428 त्याच्या डोक्यावरती रेष. कारण इथं सगळं रिपिटेशन होत आहे. तर फक्त भाग लावायचा आहे मित्रांनो, बाकी काहीच करायचं नाही. बघा पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघू.
याच्यामध्ये अजून 2 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. हा तिसऱ्यामध्ये 16ने भागलावा 5ला. बघा, एक शून्य घेतला, इथं शून्य. 16 एके 16 त्रिक 48 करा. 16 त्रिक 48. 50 मधून 48 गेले 2, एक शून्य घेतला. 16 एके 16. 20 मधून 16 गेले 4, एक शून्य घेतला. 16 दुने 32. 40 मधून 32 गेले 8, एक शून्य घेतला. आणि 16 पंचे 80. विषय आपला संपला. म्हणजे आपल्याकडे किती आलं? 5/16 बरोबर 0.3125 झालं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता 9ने 7ला भाग लावा. बघा, चौथा प्रश्न. 9ने भाग लावायचा आपल्याला 7ला. बघा, 9 0 0 इथे एक पॉइंट घेतला, एक शून्य दिला. 9 9 7 63. 70 मधून 63 गेले 7, एक शून्य घेतला. बरोबर, 70 मधून 63 गेले 7, एक शून्य घेतला. परत 9 7 63. 70 मधून 63 गेले 7, एक शून्य घेतला. परत 9 7 63. म्हणजे इथे बघा 7/9 बरोबर तुम्ही म्हणू शकता 0.7 आणि 12 अशा प्रकारे आपल्याला म्हणता येऊ शकते, कारण इथे पुढे ते रिपिटेशन होत राहणार आहे. तर अशा प्रकारे हा जो चौथा प्रश्न आहे तो आपण 12वा प्रश्न आहे तो सोडू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखी काही प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, अवयव पाडा. आता इथे अवयव पाडा हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. अवयव आपल्याला पाडता आले पाहिजेत. आता हे अवयव कसे पाडायचे ते आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 13वा. अवयव पाडा. 2y वर्ग वजा 11y अधिक 5 हा पहिला बघा या ठिकाणी प्रश्न आहे. एक एक प्रश्न आपण सोडवायला घेऊ. 2y वर्ग वजा 11y अधिक 5. आता या ठिकाणी काय करायचं? 5 आणि हे 2 या दोघांचा गुणाकार करायचा. 5 दुने 10 आणि 10चे अवयव पाडायचे. 10 एके 10 आणि 5 दुने 10 असे 10चे अवयव पडतात. ओके, काय काय अवयव पडतात? 10 एके 10 आणि 5 दुने 10 असे अवयव पडतात. आता याच्यातून एक जोडी निवडायची. कुठली जोडी निवडायची? बघा, 5च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे बेरीज 11 पाहिजे. कोणाची बेरीज 11 येते? 10 आणि 1 11, म्हणजे 10y आणि 1y म्हणजेच नुसते y. ही जोडी मला मिळाली. आता या जोडीला चिन्ह द्यायचे. मित्रांनो, बेरीज होते म्हणजे दोघांना समान चिन्ह द्यायचे, एक तर अधिक अधिक किंवा वजा वजा. मग दोघांना अधिक अधिक द्यायची का वजा वजा? बघा, 11च्या अगोदर वजा आहे म्हणून दोघांना वजा वजा चिन्ह देऊ. आणि मग इथं लिहू 2y वर्ग वजा 11yच्या ऐवजी वजा 10y वजा 1y अधिक 5. आता बघा, या दोघांमधून एक कॉमन काढू. या दोघांमधून बघा y तर कॉमन निघेल, पण 2 आणि 10 दोनाच्या पाड्यात येतात म्हणून 2 कॉमन निघेल आणि y कॉमन निघेल. 2 बाहेर आले, y वर्गचे y राहिले. वजा 2 पंचे 10 आणि y आले बाहेर. या दोघांमधून वजा 1 कॉमन काढू. काहीच नाही निघत म्हणून 1 काढला. आणि कंसामध्ये y आपल्या जाग्यावर, अधिकचे झाले वजा. वजा का झाले? कारण कंसाच्या बाहेर वजा आहे. आणि हे 5. आता y वजा 5 2 वेळा आहे, मग त्या y वजा 5 ला आपण एकदाच लिहू आणि 2y वजा 1 ला लिहू. 2y वजा 1 ला एकदा लिहू. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. पुढचा बघा एक प्रश्न. पुढचा जर आपण विचार केला पुढच्या प्रश्नाचा, काय बाबा आपल्याकडे दुसरा प्रश्न, x वर्ग वजा 2x वजा 80. बघा, आता मला गुणाकार किती पाहिजे? 80 गुणिले x वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे 1. 80 गुणिले 1 80. गुणाकार 80 पाहिजे. कोणाचा गुणाकार 80 येतो? बघा, पहिली गोष्ट 80 एके 80, 40 दुने 80, 20 चोक 80, 10 8 80. अशा प्रकारे 80चे बरेचसे अवयव या ठिकाणी पडतील. याच्यातून कुठली जोडी घ्यायची? वजाबाकी 2 पाहिजे. कोणाची वजाबाकी 2 येते? 10 आणि 8. म्हणून आपण 10x आणि 8x घेऊ. आता दोघांना चिन्ह द्यायचे. वजाबाकी होत आहे म्हणजे वेगवेगळी चिन्ह द्यायची, भिन्न. एकाला अधिक एकाला वजा. मग मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं? या 2x अगोदर वजाचं चिन्ह आहे ते आपण मोठ्या संख्येला दिलं आणि अधिकचं लहान संख्येला. आणि इथं आता सोडवूयात. x वर्ग वजा 2x ऐवजी वजा 10x आणि अधिक 8x आणि हे वजा 80 जसेच्या तसे. हे दोघ जण याच्यातून कॉमन काढू. या दोघांमधून x कॉमन निघल. x कॉमन काढला, x वर्गाचा x राहिला, 10x चा x बाहेर, फक्त राहिले 10. 8 आणि 80 8च्या पाड्यात येतात म्हणून अधिक 8 कॉमन काढू. कंसात 8x मधले 8 बाहेर आले, x राहिले. वजा 8 10 80 म्हणून 10. x वजा 10 2 वेळा आहेत. त्यांना म्हणायचं बाबा तुम्हाला आम्ही एकदाच लिहितो आणि x अधिक 8 ला एकदा लिहायचा, विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न सोडू शकतो. आता तो तिसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता. बघा, तिसरा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 3x चा वर्ग
वजा 4x अधिक 1. आता काय करा माहितीये का, 1 गुणिले 3 3 तीन तीन गुणाकार पाहिजे, अशा संख्या एकच येतात. 3 एके 3 ही एकच जोडी, आणि दोघांची बेरीज 4 पाहिजे. बघा 3 आणि 1 4, म्हणून आपण काय करू, 3x आणि 1x घेऊ. आता दोघांना चिन्ह कशी द्यायची, समान, बेरीज होते म्हणजे समान चिन्ह. मग अधिक अधिक द्यायची का वजा 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 वजा. 4x च्या अगोदर वजा आहे म्हणून दोघांना वजा वजा चिन्ह देऊन टाकू, आणि इथं लिहू 3x वर्ग वजा 3x वजा x आणि अधिक 1 आपल्या जागेवर. हे दोघ जण, हे दोघ जण, या दोघांमधून बघा 3 कॉमन निघेल आणि x कॉमन निघेल. 3x कॉमन काढलं, 3 बाहेर आले, x वर्गचा x राहिला, वजा 3x बाहेर म्हणजे 1 राहिला. या दोघांमधून काही नाही म्हणजे वजा 1 कॉमन काढला, हा x आपल्या जागेवर, अधिकचं झालं वजा, आणि हा 1, x वजा 1 x वजा 1. बघा जी या कंसात आहे तेच पलीकडच्या कंसात आलं पाहिजे, नाही आलं तर समजायचं चुकलं. x वजा 1 2 वेळा आहे, त्याला एकदाच लिहायचं, आणि 3x वजा 1 दुसऱ्या कंसात, 3x वजा 1. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे, तर हा 13 नंबरचा प्रश्न झाला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, 14 नंबरचा प्रश्न बघा. 14व्या प्रश्नामध्ये काय दिलंय, एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 50,000 रुपये आहे. तो संच दुकानदाराने 15% सूट देऊन विकला, तर त्या गिराहिकास तो केवढ्याला पडला. आता गिराहिकास केवढ्याला पडला बघा. आता संचाची किंमत दूरदर्शन संचाची किंमत किती बाबा, रुपये 50,000, बरोबर, 50,000 रुपयाचा आहे. आणि सूट किती बाबा आपल्याला दिलेले आहे, शेकडा सूट आपण म्हणू शकतो, शेकडा सूट आपल्याला दिलेले आहे 15%. मग सूट किती झाले बाबा, सूट किती, 50,000 रुपयावर 15%, 50,000 रुपयावर 15% म्हणजे 15/100 गुणिले 15/100. हे दोन गेले, 2 शून्य गेले. 15×5 75 म्हणजे किती झाले बाबा, रुपये 75, आणि हे 2 शून्य, 7,500 रुपये सूट झाले, बरोबर. आता तो दुकानदाराला, आता विक्री किंमत जर आपण काढली, चला आता विक्री किंमत आपण काढू. विक्री किंमत किती झाली, खरेद एकूण बघा, ही छापील किंमत आहे समजा 50,000 रुपये, वजा सूट, आपण काय म्हणू, छापील किंमत वजा सूट, वजा सूट. मला सांगा इथं छापील किंमत किती, 50,000, वजा सूट किती, 7,500. 50,000 मधून 7,500 रुपये गेले, मग किती आले बाबा, 42,000, मला तर वाटतं 500, 42,500. बघा एकदा वजाबाकी करा, 50,000 वजा 7,500, 0 0, 10तून 5 गेले 5, अच्छाला 1, 10तून 8 गेले 2, अच्छाला इथे 1 आला, आणि इथे 4, बरोबर 42,500 रुपये. मग इथं 42,500 रुपये म्हणजे त्याची विक्री किंमत 42,500 रुपये, म्हणजे गिराहिकास तो 42,500 रुपयाला मिळाला. मग इथं लिहायचं, दूरदर्शन संच गिराहिकास 42,500 रुपयाला मिळाला, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, पुढचा बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 15. राजा भाऊंनी आपला फ्लॅट दलालामार्फत वसंतरावांना 88 लाख रुपयांना विकलेला आहे. दलालाने दोघांकडून 2% दराने दलाली घेतली, तर दलालास एकूण किती दलाली मिळाली. तर बघा, फ्लॅटची विक्री किंमत आपण, फ्लॅटची किंमत आपण म्हणू शकतो, फ्लॅटची किंमत जी आहे आपण म्हणू शकतो, फ्लॅटची किंमत किती, 88 लाख रुपये आपण म्हणू शकतो. 1 2 3 4 5. आता याच्यात दलालीचा दर किती होता बाबा, 2%. मग दलाली किती झाली, दलाली बघा, आता याच्यामध्ये का, हा विकल्यानंतर राजा भाऊंनी वसंतरावांना विकलेला आहे, बरोबर. दलाली राजा भाऊंसाठी बघा, राजा भाऊंनी आपला फ्लॅट दलालामार्फत वसंतरावांना विकलेला आहे, म्हणजे मग राजा भाऊंना द्यावी लागणारी दलाली काढू. राजा भाऊंना द्यावी लागणारी दलाली. तर राजा भाऊंना किती दलाली द्यावी लागणार आहे बघा, तर बरोबर 88 लाख रुपयावरती 88, 1 2 3 4 5, 2% गुणिले 2/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बघा 88,000 गुणिले 2, 88 1 2 3 गुणिले 2, बघा
आता 1 2 3 0 आपल्या जागेवर 82 16च्या 6 हातच्याला 1 82 16 ने 1 17. आता इथं जर तुम्ही बघितलं 1,76,000 एवढी दलाली कोण देणार आहे? राजा भाऊंना द्यावी लागणार आहे. मग हा जो दलाल आहे राजा भाऊंकडून पण दलाली घेणार आणि दुसरा जो वसंतराव आहे त्याच्याकडून पण दलाली घेणार आहे. वसंतरावांना द्यावी लागणार. तसेच वसंतरावांना द्यावी लागणारी दलाली ही सुद्धा सेम असणार आहे. 2%चे म्हणजे रुपये 1,76,000. ही एक दोघांना सुद्धा सारखीच दलाली द्यावी लागणार 2%चे. बरोबर. मग एकूण दलालाला मिळणारी दलाला किती रुपये मिळणार? दलालाला मिळणारी दलाली बरोबर 1,76,000 अधिक 1,76,000 बरोबर. दोघांच्या दलालीची बेरीज. आता 1 2 3 0 6 6 12चे 2 हातच्याला 1 7 7 14 आणि 1 15चे 5 हातच्याला 1 1 आणि 1 2 आणि 3,52,000 रुपये. म्हणजे तो जो दलाल आहे त्याला किती रुपये मिळणार आहे? 3,52,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तत्पूर्वी हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय तर स्क्रीनवरती हा तुम्हाला लिहून घेऊ शकता तुम्ही किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढचा आपण प्रश्न बघूयात 16वा. आता इथं आपल्याला चौकोन काढायचा आहे आणि आपण चौकोन जो काढायचा प्रश्न सगळ्यात शेवटी म्हणजे जे आकृत्यांचे 4 प्रश्न आहेत ते सगळ्यात शेवटी बघू. आपण 17 नंबरच्या प्रश्नानंतर बघूयात आपण. बघा आता हा बघा या प्रश्नात जर तुम्ही विचार केला आकृतीमध्ये एल समांतर एम बघा एल आणि एम समांतर आहे आणि त्याचबरोबर पी आणि क्यू समांतर आहे. तर ए बी सी डी ची मापे काढायची. आता बघा ए आणि हे दोघं जण आता एल आणि एम समांतर आहे बरोबर. रेषा एल आणि एम समांतर असेल तर ए चं माप किती असणार बाबा? हा 78 आणि ए. बघा लक्षात घ्या इथं तुम्ही वाटलंच तर लिहा रेषा एल समांतर रेषा एम व पी छेदिका असताना असताना लक्षात घ्या. तर हा जो ए आणि हा 78 कोण ए बरोबर 78 अंश का? कारण हे संगत कोण आहेत. हे दोन्ही सुद्धा संगत कोण आहेत आणि संगत कोण जे आहेत ते कसे असतात? एकरूप असतात. संगत कोण झालं. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. ए चं माप झालं संगत कोण आहे बाबा. यानंतर दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या. आता डी पी आणि क्यू समांतर रेषा आणि जर यम छेदिका जर तुम्ही पकडली तर ए आणि डी हे दोघे सुद्धा समांतर आहे संगत कोण आहेत. बघा हा ए आणि पी एल एम समांतर असताना ए आणि 78 संगत आहे आणि पी आणि क्यू समांतर असताना आणि यम छेदिका असताना बघा रेषा पी समांतर रेषा क्यू आणि कोण छेदिका आहे बाबा आणि पी समांतर क्यू आणि एम छेदिका असताना ती जर छेदिका असेल तर कोण ए बरोबर कोण डी. ए आणि डी एकरूप आहे. बघा ए आणि डी एकरूप कारण संगत कोण आहे. संगत कोण ओके. परंतु आपल्याकडे कोण ए चं माप किती? कोण ए बरोबर 78 आहे. ए चं माप 78 आहे म्हणून कोण डी चं माप सुद्धा आपल्याकडे 78 अंशच असणार. तर अशा प्रकारे डी चं माप आपल्याकडे आलं 78 अंश. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये एल आणि एम समांतर असेल आणि क्यू छेदिका असेल तर सी आणि डी या दोघांची बेरीज 180 कारण हे अंतर कोण आहे. इथं मी डायरेक्ट लिहितो कोण सी अधिक कोण डी बरोबर 180 अंश कारण इथं लिहायचं अंतर कोण. हे अंतर कोण आहेत. अंतर कोण एकमेकांचे पूरक असतात त्यांची बेरीज 180 अंश असते. सी चं माप आपल्याला माहिती नाही. डी चं माप आहे 78 बरोबर 180 अंश. आता कोण सी आपल्या जाग्यावर 180 आपल्या जागेवर 78 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 78. आता 180 मधून 78 गेले बघा 180 वजा 78 10तून 8 0तून 8 जात नाही 10तून 8 गेले 2 इथं चलाला 1 8तून 8 गेले 0 आणि इथं 1 102 म्हणजे कोण सी चं जे माप आहे ते माझ्याकडे आलं 102 अंश. ओके.
च माप 102 अंश. याच्यानंतर आता राहिला कोण बाबा, सी झाला, आता बी राहिला. आता बी आणि डी दोघ जण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. बघा, कोण बी एकरूप कोण डी असं आपण म्हणू शकतो. कोण बी एकरूप कोण डी, कारण हे काय बाबा विरुद्ध कोण. मी शॉर्टकट मध्ये फक्त विको लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा विरुद्ध कोण. परंतु कोण डी चं माप आपल्याला दिलेलं आहे 78. डी चं माप 78 काढलं आपण मगाशी. डी जर 78 असेल तर आपला कोण बी सुद्धा 78 असणार आहे. म्हणून कोण बी बरोबर 78 अंश. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सिंपल प्रश्न आहे. तुम्ही बघायला गेलं तर 78, 78, 102, 78 अशी इथं माप आपल्याकडे आलेली आहेत. ठीक आहे. यस, तर मित्रांनो 17वा प्रश्न झालाय. आता आपले काही आकृत्यांचे प्रश्न बाकी होते 4, तर ते आकृत्यांचे प्रश्न आपण बघूयात. पांढऱ्या कागदावरती व्हाईट पेपरवरती आपण ते प्रश्न बघूयात पट्टी पेन्सिलचा वापर करून. तर बघूयात आपण आता आपल्या आकृत्यांचे प्रश्न. तर बघा मित्रांनो, हा जो 5वा प्रश्न आहे, या प्रश्नात काय दिलंय की मी प्रश्न सोडवताना किंवा आकृत्या काढताना मी स्केच पेनचा वगैरे वापर करेल, कारण तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून. पण आपल्याला परीक्षेला या सर्व आकृत्या पेन्सिलनेच काढायच्या. तर पहिला आहे एक रेषा यल काढा. आता समजा आपण एक रेषा यल काढूया छानपैकी अशा प्रकारे. ही रेषा यल आपल्याला काढायची आहे. समजा यल ही रेषा काढली आणि आपल्याला सांगितले रेषेपासून 3.5 सेमी अंतरावर एक समांतर रेषा काढा. आता या रेषेपासून 3.5 सेमी अंतरावर एक बिंदू घ्यायचा आहे. पण तो बिंदू घेण्यासाठी आपण एक काम करू, इथून एक छान असा एक लंब काढूयात. एक इथे या रेषेवर आपण एक ऑलरेडी ठराविक एक बिंदू घेऊ असा, कारण समांतर रेषा काढण्यासाठी आपण काय करू, आणि इथून एक असा कंस मारू या बाजूला आणि या बाजूला एक कंस मारू. ओके. आणि मग इथून थोडंसं अंतर वाढवू आणि वाढवून बघा हा एक बिंदू ना हा एक बिंदू जो मिळाला आपल्याला, हे दोन बिंदू, इथून वर एक कंस मारायचा असा आणि परत इथं कंपासचा टोक ठेवून दुसरा कंस मारायचा आणि या दोघांना छेदणारा एक लंब आपल्याकडे या ठिकाणी मिळेल. एक लंब मिळेल आपल्याला अशा प्रकारे, बरं का. आणि याला छानपैकी असं जोडायचंय. आता याला जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता आपण यार इथं 3.5, बरं का. आता यार काय सांगितलंय, रेषा यल काढा. आता ही रेषा यल काढली. रेषेपासून 3.5 सेमी अंतरावर एक रेषा समांतर रेषा काढा. आता 3.5 सेमी अंतर, मग आपण काय करू, कंपास मध्ये 3.5 सेमी अंतर घेऊयात. बघा असं 3.5 सेमी. आता 3.5 सेमी अंतर, इथं कंपासचं टोक ठेवून 3.5 सेमी अंतरावर एक कंस मारा. म्हणजे मला जो हा बिंदू मिळाला आहे, समजा हा बिंदू आहे, याचं नाव आहे पी. मला या बिंदूमधून या रेषेला समांतर रेषा काढायची. तर एकदम सोपं आहे. जसं तुम्ही इथं असा लंब काढला तसाच आता या रेषेला एक लंब काढा पी बिंदूमधून. पी वर कंपासचं टोक ठेवा, वर एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा. ओके, असे दोन कंस वर आणि खाली मारले. कंपास मधलं अंतर वाढवल्यानंतर तुम्ही इथून असा उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कुठे कंस मारा. समजा इकडे कंस मारला, मग इथं कंपासचं टोक ठेवलं असं आणि हा दुसरा कंस मारला आणि या दोघांना जर जोडलं मी, हा बिंदू आणि पी बिंदू जर मी जोडला, तर ही रेषा झाली समांतर रेषा. तर अशा प्रकारे आपण ही समांतर रेषा काढू शकतो. गुण्याच्या सहाय्याने सुद्धा काढू शकतो. आता माझ्याकडे एकच गुन्हा दिसतोय, दुसरा जो आहे तो कुठेतरी हरवलेला आहे, एकच दिसतोय, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. तर प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की विशाल कोन त्रिकोण काढा. त्या त्रिकोणाच्या सर्व मध्यगा काढून त्याचा संपाद बिंदू काढा. मग आपण काय करू, एक विशाल कोन त्रिकोण काढूयात. त्याच्यामध्ये समजा पाया आपण घेऊ, 6 सेंटीमीटरचा पाया घेऊ. चला, पाया अशा प्रकारे आपण 6 सेंटीमीटरचा काढू. याला नाव देऊ BC. ओके. आता विशाल कोन त्रिकोण म्हणजे एक कोन त्याचा 90 पेक्षा जास्त अंशाचा. समजा आपण हा जो दुसरा जो कोन आहे तो आपण काढूया 100 मापाचा काढू. चला, 100 अंश मापाचा काढू, म्हणजे विशाल कोन त्रिकोण. अशा प्रकारे हा कोन 100 अंश मापाचा झाला. याला वाढवू अशा प्रकारे छानपैकी. इथं लिहू 100 अंश. आणि त्याच्यानंतर आपण काय करू, ए किती बाबा, परत 5 सेंटीमीटर अंतर, 6 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटरचा घेऊ आपण. समजा AB, इथून 5.5 सेंटीमीटर अंतर घेऊन असा कंस मारू AB. इथं जो बिंदू मिळाला तो A बिंदू मिळाला. ठीक आहे, A. ओके. आता AB हा समजा 5.5 सेंटीमीटर आणि हे बाबा आपल्याकडे होतं 6 सेंटीमीटर. आता यांना आपण जोडू. 5.5च घेतले का बघू, जरा चेक करू. नाही, हे पण 6 सेंटीमीटर, 5.5, हा बरोबर 5.5 आहे. आता AC ला जोडू, म्हणजे हा विशाल कोन त्रिकोण तयार होईल. ओके. आता विशाल कोन त्रिकोण हा तयार झाला. आता आपल्याला काय सांगितलं की याच्या मध्यगा काढायच्यात, सगळ्या मध्यगा. मध्यगा म्हणजे काय,
एक शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा. आता मला या सगळ्या बाजूंचे मला या ठिकाणी मध्यबिंदू काढायचे. मग मध्यबिंदू काढण्यासाठी मी काय करतो, लंब दुभाजक काढावे लागेल सगळ्यांचे. समजा बीसीचा लंब दुभाजक काढण्यासाठी बी वर कंपासचं टोक ठेवून एक आपण छानपैकी असा वर एक कंस मारला, खाली एक कंस मारला, बरोबर. सी वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारला, खाली एक कंस मारला. या दोघांना जोडून घेऊ, हा बिंदू आणि हा बिंदू यांना जोडून घेऊ अशा प्रकारे छानपैकी. हा व्यवस्थित हा याला जोडलं. याला जोडल्यामुळे मला इथे एक मध्यबिंदू मिळाला. आता हा मध्यबिंदू आणि समजा मी ही रेषा जोडली, हा मध्यबिंदू आणि ए आणि हा मध्यबिंदू जोडला की ही एक मध्यगा तयार होईल. ठीक आहे. मग आपण पहिले सगळे मध्यबिंदू काढून घेऊ आणि नंतर मग मध्यगा काढूयात. मग आता समजा मला बी ए चा एक लंबदुभाजक काढायचा आहे. मग बी वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारला, बी वर कंपासचा टोक ठेवून एक समजा असा कंस मारला, इकडे एक आणि इकडे एक दोन कंस मारले. ए वर कंपासचा टोक ठेवून परत इकडे एक कंस मारायचा, इकडे एक कंस मारायचा. या दोघांना पण जोडून टाकायचं अशा प्रकारे. हा एक आणि हा एक, या दोघांना छानपैकी आपण जोडलं. आता हा एक मध्यबिंदू झाला बरं का. हा इथं दोन भाग झाले एकरूप, इथं दोन एकरूप भाग झाले. आता एसीचा एक आपण या ठिकाणी मला एसीचा एक लंबदुभाजक काढावा लागेल. सी वर कंपासचं टोक ठेवू, जरा थोडंसं अंतर वाटलं तर जास्त घेऊ, इकडे एक कंस मारू, इकडे एक कंस मारू. ए वर कंपासचा टोक ठेवून इकडे एक कंस मारू आणि इकडे एक कंस मारू. दोघांना छानपैकी जोडून टाकू, हा बिंदू आणि इथे हा, या दोघांना जोडून टाकू. ओके, जोडलं. हे तिघं सुद्धा एकाच बिंदूत इथे एकमेकांना छेदताना दिसतील आणि इथे एक आपल्याला मिळाला हा मध्यबिंदू. 3 मध्यबिंदू झालेत. आता 3 मध्यबिंदूंचे 3 आपण या ठिकाणी काय करू, आता हे 3 मध्यबिंदू झाले. आता आपण काय करू, 3 मध्यका काढूयात. आता मध्यका काढण्यासाठी मी जरा डार्क पेन घेतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. समजा हा ए आणि हा बिंदू इथला जोडला आपण, ए आणि हा बिंदू जोडू व्यवस्थित. ही एक मध्यका होईल आपल्याकडे, ही एक मध्यका झाली बरोबर, काळ्या कलरने मध्यका. बी आणि तिच्या समोरचा हा जो बिंदू आहे त्याला जोडू, ही दुसरी मध्यका झाली. आणि सी आणि हा बिंदू, हा मध्यबिंदू जोडू. ओके, तिघ सुद्धा 3 मध्यका या काळ्या रंगाच्या तुम्हाला दिसतील. तिन्ही सुद्धा एकाच ठिकाणी आपल्याला छेदलेला दिसतात. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला मध्यका काढाव्या लागतील. ठीक आहे. तर या पद्धतीने हा एक प्रश्न झाला. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. अजून 2 प्रश्न आहेत आपल्याकडे. तर बघा, तर हा प्रश्न याच्यात काय दिलंय बघा, याच्यामध्ये दिले त्रिकोण एबीसी असा काढा की बीसी बरोबर 5.5, एबीसी 90 अंश आणि कोण आणि त्याचबरोबर एबी बरोबर आपल्याकडे 4 सेंटीमीटरचं दिले. मग आपण काय करू, बीसी जो आहे आपण पहिला 5.5 चा काढू. आता इथं जो त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार होईल बघा, अशा प्रकारे हा काटकोन त्रिकोण तयार होईल, ए बी आणि सी. याच्यामध्ये बीसी 5.5, एबी 4 आणि हा 90 मापाचा. तर सुरुवातीला आपण बीसी काढूयात. किती बाबा, 5.5 सेंटीमीटरचा एक बीसी काढू छानपैकी. बघा बीसी काढला, बी सी 5.5 सेंटीमीटर झालं. आता कोण बी 90 मापाचा आहे, इथे कंपासचा टोक ठेवू छानपैकी आणि हा 90 मापाचा कोण आपण काढून घेऊ. झाला 90 मापाचा कोण तयार झाला. इथे लिहायचं बाबा 90 मापाचा कोण. आणि त्याच्यानंतर मला काय करायचंय, ए बी 4 आहे, मग ह्या कंपास मध्ये आपण 4 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं बरोबर. बी वर कंपासचं टोक ठेवून कंस मारून टाकायचा. हा जो मला बिंदू मिळाला हा मिळाला ए. इथे लिहायचं 4.4 सेंटीमीटर हे. तर आता याला आपण जोडू, ए आणि सी ला जोडून टाकू. झालं, एसी ला जोडलं. इथं प्रश्न काय विचारला, यांचा शिरोलंब संपात, म्हणजे सगळे शिरोलंब एकमेकांना कुठे छेदतात. तर बघा हा एक शिरोलंब बीसी आहे आणि ए बी, हे दोघे पण शिरोलंब आहेत, ते एकमेकांना बी मध्ये छेदतात. तर इथं शिरोलंब संपात बिंदू जो आहे तो बी असणार आहे. ओके, आता बी बघा, ए मधून हा लंब निघाला, सी मधून हा लंब. ओके, आता बी मधून कुठला एक लंब काढू शकता. बघा बी मधून इथे जर तुम्ही एक लंब दाखवला, तो लंब समजा गुण्याच्या सहाय्याने तुम्ही हा एक लंब दाखवला असा, बघा इथे व्यवस्थित गुण्याच्या सहाय्याने हा एक लंब दाखवला तुम्ही इथून असा, हा तिसरा शिरोलंब समजा. ओके, आणि शिरोलंब तिन्ही सुद्धा या बी मध्येच एकमेकांना छेदताना तुम्हाला दिसतील. मग इथं लिहायचं शिरोलंब संपात बिंदू, संपात बिंदू, शिरोलंब संपात बिंदू काय बाबा,
बरोबर बी. झालं, एवढंच उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा एक शेवटचा प्रश्न आणि चौथा महत्वाचा आहे आणि सोपा आहे बघा. समांतरभुज चौकोन असा काढा. मला आता एक समांतरभुज चौकोन काढायचा आहे. काय बाबा, ABCD 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 असा समांतरभुज चौकोन आहे, ज्याच्यामध्ये CD 5.5 आहे. CD 5.5 म्हणजे AB पण 5.5, कारण समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूपाने समांतर असतात. कोण आहे? D45 आहे बघा. समजा D45 तर त्याच्या समोरचा पण 45 मापाचा असणार B, आणि AD 4 आहे तर त्याच्या समोरची CD पण किती असली? 4 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी हा 45 मापाचा, तर हा कोण किती मापाचा? या दोन लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग हा 45 तर हा तुमचा झाला 135 अंश, कारण 180 मधून 45 गेले तर 135 राहतात. मग अशा प्रकारे आपल्याला आकृती काढावी लागेल, ज्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर AB 5.5 आहे, तर आपण AB सुरुवातीला 5.5 सेंटीमीटरचा काढून घेऊ. झालं, इथं बिंदू द्या A, इथं द्या B, 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर एक कोण 135चा आणि दुसरा 45चा. एक कोण 135चा काढू आपण. बघा 135 इकडे येतील, 30 नंतर 135 बराच मोठा कोण आहे. झाला, आणि दुसरा 45, पण पहिला हा 135 मापाचा कोण काढून घेऊ. झाला. दुसरा कोण किती बाबा? 45 मापाचा. इथं ठेवायचं 45 माप आहे ना, इथून असं घ्यायचं 10, 20, 30, 40 आणि इथं असा 45 मापाचा कोण. ठीक आहे. हा झाला 45 मापाचा दुसरा कोण. इथं लिहायचं 45 अंश माप. झालं. याच्यानंतर आपण काय करू, आता आपल्याला हा एक 45 होता आणि हा किती 135 होता. आता काय करायचंय की 4 अंश, बघा या 4 AD 4 आहे आणि BC पण 4 आहे. मग 4 सेमी अंतर घ्यायचं कंपास मध्ये, 4 सेंटीमीटर. मस्त असं 4 सेंटीमीटर घेऊन A वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा आणि B वर कंपासचा टोक ठेवून दुसरा कंस मारायचा. हे जे दोन बिंदू मला मिळतील त्याच्यामध्ये एक जो बिंदू आहे तो D आहे आणि दुसरा जो बिंदू आहे C आहे. DC ला जोडून टाका, म्हणजे आपला समांतरभुज चौकोन तयार होईल. बरोबर. हे पण असणार आहे 5.5 सेंटीमीटर. ही सगळी नावं व्यवस्थित लिहून घ्या. 4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आकृती पण झालेली आहे आणि अशा प्रकारे आपला हा संकीर्ण प्रश्न संग्रह संपूर्ण झालेला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना. बाय मित्रांनो.